नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही दिवसापूर्वी जे आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जे की उच्च न्यायालयाच्या भरती संदर्भात एक मित्रांनो पोस्ट सोडलेली होती, ज्यामध्ये आपण सांगितलं होतं की 5,000हून अधिक जागांसाठी जी की रिक्त जागा आहेत आणि त्यासाठीची भविष्यामध्ये जाहिरात येऊ शकेल. तर मित्रांनो, आज तो दिवस आलेला आहे आणि फायनली जे आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयामार्फत जे एक जाहिरात सकाळी जे आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो फक्त पिऊन आणि लिपिक या पदासाठी तब्बल 2,219 जागा मित्रांनो जे की भरल्या जाणाऱ्या आहेत. तर या जाहिरातीबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही ए टू झेड पॉईंट्स आपण क्लिअर करणार आहोत, कारण का बरेच विद्यार्थी या जाहिरातीमध्ये कन्फ्यूज देखील आहेत. तर मी ते तुमचं कन्फ्युजन देखील व्हिडिओमधून दूर करणार आहे व त्यासोबतच ही एक्झाम तुम्हाला प्रथम प्रयत्नामध्ये क्रॅक करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय प्लॅन करायला पाहिजे याबद्दल देखील मी व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अपडेट जे की मिस होणारी नसेल. तर पाहू आपण या जाहिरातीकडे आणि यामधून समजून घेऊ संपूर्ण आता सविस्तर माहिती. या ठिकाणी पाहू शकता, हाय कोर्ट ऑफ ज्युडिशरी ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम ॲस्पिरियंट कॅन्डिडेट्स हू फिल द एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड अदर इसेन्शियल कंडिशन ऑन द डेट ऑफ पब्लिकेशन्स ऑफ this advertisement for the preparations of a select list and wait list of candidates for पोस्ट ऑफ क्लर्क. तर ही जी आपण ऍड पाहत आहोत ती क्लर्क साठीची आहे, त्यामुळे ही संपूर्ण माहिती क्लर्क साठीचीच असणारी आहे. त्यानंतर आपण शिपाईसाठी देखील नेक्स्ट ऍड आपण पाहणार आहोत याच व्हिडिओमध्ये, फक्त कंटिन्यूली तुम्ही पहा. तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे जे की जे काही बॉम्बे हायकोर्टाचे बेंचेस आहेत जे की सीट ॲट बॉम्बे अँड इट्स बेंच ॲट नागपूर अँड औरंगाबाद. तर म्हणताना या तिन्ही जी न्यायालय आहेत या तिन्ही न्यायालयामध्ये तिघांची ही जाहिरात ही एकत्रित पद्धतीनं दिलेली आहे. म्हणजे की आपण जी जागा खाली पाहणार आहोत तर ह्या तिन्ही जागांचं जे आहे एकत्रीकरण या एका जाहिरातीमध्येच दिलेलं आहे. तर जागा पाहू आपण आता कशा कशा कोणकोणत्या प्रकारच्या आहेत. तर यामध्ये पाहू शकता, पोस्ट जी आहे ती क्लर्कची पोस्ट आहे आणि जे हायकोर्ट बॉम्बे मधल्या ज्या एकूण जागा रिक्त आहेत जे की 830 जागा या ठिकाणी रिक्त आहेत. त्यानंतर बेंच ॲट नागपूर, नागपूरमध्ये एकूण 166 जागा रिक्त आहेत. तर बेंच ॲट औरंगाबाद यासाठी जे की 336 जागा या ठिकाणी रिक्त आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो, तर आपण मुंबई उच्च न्यायालयासाठी मागील 2 दिवसात ते 3 दिवसापूर्वीच तुम्हाला जे आहे स्पेशली ईबुक आपण कोर्स अनाउन्समेंट केलेलं होतं, ज्यामध्ये तुम्हाला आपण संपूर्ण काही ए टू झेड म्हणजेच की हे बॉम्बे हायकोर्टाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील आपण त्यामध्ये समाविष्ट करून दिलेले होते, जेणेकरून तुमची तयारी योग्य त्या मार्गदर्शनाखाली होईल आणि एकदम बरोबर दिशेने होईल या उद्देशाने आपण. तर बरेच विद्यार्थी त्या व्हिडिओला कमेंट्स देखील केले होते की सर व्हिडिओ कोर्सेस देखील येणार का? हां, तर त्यामध्ये व्हिडिओ कोर्सेस देखील आलेले आहेत, PYQ देखील आलेले आहेत आणि त्यामध्ये टेस्ट सिरीज देखील आलेले आहेत आणि ईबुक देखील ऍड करून दिलेले आहेत. सर्व काही तुम्हाला एकत्रित एकाच ठिकाणी मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला कोणते महागडे कोर्सेस देखील घेण्याची गरज पडणार नसून किंवा कोणते तुम्हाला मार्केटमधलं बुक्स देखील घेण्याची गरज पडणार नसेल. सर्व काही एकाच ठिकाणी आणि सध्या स्थितीमध्ये आपण ते डिस्काउंट ऑफरमध्ये फक्त 499 मध्ये आपण संपूर्ण काय अवेलेबल करून दिलेलं आहे. तर ज्या कोण्या विद्यार्थ्याला ते बॅच जॉईन करायचं असेल, ते संपूर्ण कोर्स घ्यायचा असेल, त्यांनी लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो लागा तुम्ही. तर आपण समोर पाहू आता याची संपूर्ण विस्तृत माहिती. तर यामध्ये 830 जागा हे टोटली रिक्त आहेत. तर यामध्ये जे काही प्रथमतः जे काही टॉप लिस्ट येणारी आहे जे की 797 विद्यार्थ्यांची येणारी आहे आणि 200 विद्यार्थी जे आहे त्यामध्ये जे काही वेटिंगसाठी असणारे आहेत. त्या ठिकाणी सिलेक्टेड लिस्ट किती असणार आहे? 797 आणि वेटिंगसाठी लिस्टसाठी किती? 200 विद्यार्थी राहणारे आहेत. तर आपल्याला जे फक्त टार्गेट जे की 797 या पोस्टसाठी ठेवायचं आहे, त्यामुळे आपल्याला फक्त एकावरच या ठिकाणी हे करायचं आहे. जर समजा या 797 मधले पोरं जर समजा विद्यार्थी त्या ठिकाणी येणार नसतील तर त्यामध्ये जे आहे हे 200 विद्यार्थी जे की ऍड करणारे असतात, त्यामुळे आपल्याकडे वेटिंगकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्याला फक्त या 797 ला टार्गेट करायचं आहे. त्यानंतर बेंच ॲट नागपूर, नागपूरमध्ये देखील तेच आहे, 166 टोटली जागा, त्यामध्ये 159 जे की सिलेक्टेड लिस्ट असणारी आहे आणि 40 विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी असणारी आहे. त्यानंतर बेंच ॲट औरंगाबाद, औरंगाबादमधील सेमच 323 जागा हे ज्या सिलेक्ट लिस्ट असणाऱ्या आहेत आणि वेटिंगला जे काही 81 जागा असणाऱ्या आहेत आणि जे काही डिसॅबिलिटी विद्यार्थी आहेत, अपंग विद्यार्थी, त्यांच्याकरता जे आहे सविस्तर विस्तृतपणे वेगळी जाहिरात येणारी आहे, त्यांच्या या जागा आहेत. तर या ठिकाणी पे लेवल काय असणार असेल? मग पे लेवलमध्ये तुम्हाला 29,200 पासून ते 92,300 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला पे लेवल असेल. प्लसमध्ये तुम्हाला
अलाउन्सेस देखील त्या ठिकाणी भेटणारे असतील, जे काही ॲडमिसिबल रूल्सनुसार त्या नियमानुसार संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी अलाउन्सेस देखील मिळणारे असतील. त्यामुळे खूप मोठी आणि चांगली संधी तुम्हाला आता या ठिकाणी मिळालेली आहे. त्या संधीचं तुम्ही सोनं करून घ्या, कारण का यानंतर अशी जाहिरात येईल किंवा नाही हे आपल्याला कदाचित माहिती नाही, परंतु ही जाहिरात आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे जीव तोडून या जाहिरातीचा संपूर्ण अभ्यास करा. जे स्टडी मटेरियल आहे ते आपण संपूर्ण तुम्हाला त्यामध्ये उपलब्ध करून दिलं आहे. तुम्हाला इतर भटकण्याची अजिबात गरज पडणारी नसेल मित्रांनो. त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या आपल्या ॲपमधून संपूर्ण कोर्स मिळवून घ्या आणि उत्तम तयारीला लागा. यामध्ये एज लिमिट पहा. एज लिमिटमध्ये काय म्हटलेलं आहे, तर एज लिमिट जे की कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष. आणि ज्या विद्यार्थ्यांना SC ST बिलॉंग करतात किंवा ज्यांना जे ॲज पर गव्हर्नमेंटचा रूल आहे एज रिलॅक्सेशन, त्या नियमानुसार या ठिकाणी एज रिलॅक्सेशन देखील मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी काही घाबरण्याची गरज नाही. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन नेमकं काय आहे? आता एज्युकेशन क्वालिफिकेशन्समध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे की मस्ट पोजेस युनिव्हर्सिटी डिग्री ऑफ एनी रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजे की तुमची कोणत्याही विद्यापीठातून डिग्री झाली चालेल, ज्यामध्ये YCMOU जे की आपले फेवरेट विद्यार्थी YCMOU देखील या ठिकाणी अप्लाय करू शकतात. कंडिशन एवढी आहे या ठिकाणी की तुमच्याकडे मात्र जे इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशनचं आहे, म्हणजे की इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट 40 WPMचं जे असणं आवश्यक आहे मित्रांनो, हे या ठिकाणी कंपल्सरी केलेलं आहे. तर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट प्लस तुमच्याकडे इंग्लिश टायपिंगचं जे आहे 40 WPM असणं आवश्यक आहे. आणि हे जे लॉचे विद्यार्थी म्हटलं आहे, समजा एक्झाम झाली, सर्वांना समजा 2 विद्यार्थी आहेत ज्यांना समान गुण मिळाले, तर त्या याच्यामध्ये लॉच्या विद्यार्थ्याला प्रेफरन्स जे आहे ते दिलं जाईल असा याचा अर्थ होतो. पण आपल्याकडे याच्याकडे फोकस करायचं नाही, आपल्याला फोकस करायचा फक्त आपल्या एक जागेसाठी आणि त्यावर आपण परिपूर्ण परिश्रम करायचं. तर ज्या विद्यार्थ्यांकडे इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट्स आहे ते त्या ठिकाणी डायरेक्टली अर्ज करू शकतात. समोर काय म्हटलेलं आहे की गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्ट बाय महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ एक्झामिनेशन, म्हणजेच की जे आपण GCB TBC म्हणतो ना, त्या प्रकारचं हे आहे. तर या ठिकाणी हे कंपल्सरी तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचा, आता ज्यांचं ITI या ठिकाणी थर्ड पॉईंट महत्त्वाचा आहे, द कॅन्डिडेट हू पास इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट फॉर अ स्पीड ऑफ 40 WPM और अबाव अ गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन और इंडस्ट्रियल ITI मस्ट पोजेस. तर या ठिकाणी जे ITIचे झालेलं आहे त्यांना देखील कंपल्सरी या ठिकाणी जे काही सर्टिफिकेट्स लागणार आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला जे आहे, ज्या विद्यार्थ्यांचं ITI मधून झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना जे आहे एक कंपल्सरी या ठिकाणी कम्प्युटरचं इतर कोर्स कोणतं बी लागणार, ज्यामध्ये MSCIT असो किंवा NIT असो किंवा CCC असो, असे कोर्स आहेत ना, त्यापैकी कोणता बी कोर्स त्या ठिकाणी तुम्हाला जे की कंपल्सरी लागणार आहे. किंवा तुमचं MS ऑफिस झालेलं आहे, MS वर्ड झालेलं आहे, फक्त त्या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांचं इंग्लिश W40PM झालं असेल त्यांना ही इतर सर्टिफिकेट लावण्याची गरज नाही. परंतु ज्यांचं ITI म्हणून झालं आहे त्यांना जी आहे ही संपूर्ण काही गरज वगैरे लागणारी आहे. तर आता समोर मी तुम्हाला संपूर्ण याचा एक्झाम पॅटर्न वगैरे काय ते सांगेल. तर या ठिकाणी पाहून घ्या. जी स्क्रीन टेस्ट आहे जी की तुम्हाला 90 मार्काची असणारी असेल आणि मिनिमम तुम्हाला 45 मार्क्स घेणं कंपल्सरी आहे. तर तुम्ही आपली बॅच जॉईन केला तर तुम्हाला सांगतो की तुमचा 70+ स्कोर हा कुठंच हलणार नसेल. तुम्ही फक्त काळजीपूर्वक त्या ठिकाणी अभ्यास करत चाल. आणि संपूर्ण एक्झाम ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये होते, म्हणजे की MCQ मध्ये ही परीक्षा होणारी असते, ज्यामध्ये मराठीसाठी 10 मार्क्स, इंग्लिशसाठी 20 मार्क्स, जनरल नॉलेजसाठी 10 मार्क्स, जनरल इंटरेस्टसाठी 20 मार्क्स, अर्थमॅटिक्ससाठी 20 मार्क्स आणि कम्प्युटर रिलेटेड क्वेश्चन असतात त्यासाठी 10 मार्क असं जे आहे ते विचारले जाणारी असतात. पुन्हा त्यानंतर समोर म्हटलेलं आहे टायपिंग टेस्ट जी की 20 मार्काची असते आणि त्यानंतर जे आहे विवावोस जे की 40 गुणासाठी 40चा जो आहे थोडक्यामध्ये असतो. तर असे संपूर्ण काही मिळून जे आहे गुण एकत्रित त्या ठिकाणी केले जातात. तर सिलेबस वगैरे संपूर्ण या ठिकाणी पाहून घ्या आणि हा सिलेबस आपण टेलिग्रामवर ग्रुपवर देखील प्रोव्हाइड करून दिलेला आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या जाहिरातीकडे, म्हणजेच की शिपाईसाठीची जाहिराती आता आपण या ठिकाणी पाहू काळजीपूर्वक. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, शिपाईसाठीची जाहिरात जी आहे जी की शिपाई हमाल किंवा फरश यासाठीची. तर यामध्ये देखील पदांची स्थिती सारखीच आहे. ज्यामध्ये पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी 570 टोटली जागा आहेत, ज्यामधून 547 निवड यादी आणि 137 जागा जी आहे जे की वेटिंगला असणार आहेत. नागपूर खंडपीठामध्ये देखील 115 जागा जे की आहे टोटली, ज्यामध्ये 110 जागा जे की सिलेक्टेड लिस्टला असणार आहेत, 28 जागा वेटिंगला असणार आहेत. औरंगाबाद खंडपीठामध्ये 202 जागा आहेत टोटली, 194 जागा जी आहेत जी की सिलेक्टेड लिस्ट आणि 48 जागा जे की वेटिंग लिस्टला असणारे आहेत, म्हणजे की प्रतीक्षा यादीमध्ये. आणि बाकी सर्व इतर जागा जे आहेत जे की दिव्यांगासाठी 4% जागा या ठिकाणी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि पात्रता जसं की आपण मागे पाहिलं होतं सेम प्रकारची पात्रता आहे, यामध्ये देखील कसल्याही प्रकारचा बदल नाही, जसंच तसं बाकी इतर माहिती या ठिकाणी कॉपी पेस्ट जे की करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी ऑनलाईन अर्जसाठी फी जी आहे पाहून घ्या. या ठिकाणी 1000 रुपये फी आहे, क्लर्कसाठी देखील 1000 रुपयेच आहे आणि शिपाईसाठी देखील 1000 रुपयेच आहे. फीस मध्ये कसल्याही प्रकारच्या या ठिकाणी त्यांनी कन्सेशन दिलेलं नाही. तर आता ऑनलाईन अर्ज या ठिकाणी पाहून घ्या.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला 15/12/2025 ते दिनांक 5/1/2026 पर्यंत सादर करणं आवश्यक आहे. तर याची लिंक वगैरे जे संपूर्ण तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. टेलिग्राम ग्रुपची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही जॉईन करून घ्या. त्याची लिंक आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर संपूर्ण काही मित्रांनो अपडेट करून देऊ. तर बाकी याचा देखील जो परीक्षा फॉर्मॅट वगैरे आहे ते या ठिकाणी पाहून घ्या. यामध्ये तुमची लेखी परीक्षा 30 गुणासाठी होणार असेल, तर लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ व निवडी प्रश्न असतील, म्हणजे की MCQ टाईप्स असणारे असतील, ज्यामध्ये शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता जे की 10 गुणासाठी आहे आणि मुलाखत या ठिकाणी 10 गुणासाठी घेतली जाणारी असेल, म्हणजे की असंच एकूण तुमची 50 गुणाची थोडक्यामध्ये ही परीक्षा जी आहे ती होऊ शकणारी आहे. तर या ठिकाणी लेखीमध्ये तुम्हाला फक्त 15 गुण घेणं किमान अपेक्षित आहे. कशासाठी आहे? जे काही शिपाई हमाल या पदासाठीचं आहे. आणि यामध्ये जर पात्रता वगैरे आपण पाहिलं तर या ठिकाणी जे काही पात्रता आहे, पात्रतेमध्ये मित्रांनो कमीत कमी तुम्ही फक्त 7वी पास असणं आवश्यक आहे. यामध्ये त्यांनी 10वी पर्यंत देखील मागितलं नाही, परंतु फक्त कमीत कमी जे की 7वी पास पात्र असणं, जे काही पास असणं जे आहे या ठिकाणी अपेक्षित त्यांनी ठेवलेलं आहे. तर बाकीचे सर्व काही नियम आता जसे तसे या ठिकाणी आहेत, तर त्यामुळे पुढे मी जास्त सांगण्याचं काही उद्देश करत नाही मित्रांनो. तर अशी होती ही दोन्ही पदांसाठीची जाहिरात. बाकी स्टेनिओग्राफर आणि ड्रायव्हर या पदासाठीचा आपला एक सविस्तर दुसरा व्हिडिओ येणार असेल, कारण का त्यामध्ये थोडक्यामध्ये काही बाबी वेगळ्या आहेत, त्यामुळे तो आपण सेपरेटली घेणार आहोत. तर हे दोन्ही मिळून मित्रांनो जे काही क्लर्क आणि पिऊनसाठी, म्हणजे की या शिपाई अंमलसाठी टोटली 2219 जागा होत आहेत. पाहून घ्या किती भरपूर साऱ्या जागा आहेत, आणि यापैकी फक्त आपल्याला एक जागा मिळवायची आहे. आपल्याला सर्व जागा इम्पॉर्टंट नाहीत, फक्त एक जागा इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सांगतो, जे कोणी विद्यार्थी अजूनही आपली स्पेशली जी आहे मुंबई उच्च न्यायालयासाठी असलेली बॅच जॉईन केलं नसेल, तर लगेचच्या लगेच मिळून घ्या. त्यामुळे तुम्हाला ईबुक मिळतील, PYQ मिळतील, व त्यासोबत तुम्हाला टेस्ट सिरीज मिळतील. त्यामध्ये तुम्हाला सोबतच जेवढे काही पॉईंट्स आहेत, व्हिडिओ लेक्चर्स, ते देखील आपण त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. आणि सध्याला ऑफर प्राइस चालू आहे 449 मध्ये, जे की 499 मध्ये. तर त्या ऑफर लाईनचा तुम्ही लाभ घ्या. नंतरून याची प्राइस जे की 799 होणारी आहे. त्यामुळे या प्राइस मध्ये लगेचच्या लगेच मिळून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला आजपासून लागा मित्रांनो. व्हिडिओच्या नेक्स्ट पार्ट मध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.